तर आपण लेक्चर 4 मध्ये या गणितामध्ये होतो. लेट पुटची आपली गणित चालू आहे. गणित नंबर 7. याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण 6 गणित पाहिली आहेत. 7व्या गणिताला सुरुवात करूया. बोला डिनॉमिनेटर प्लेसला कोणते नंबर आहेत? 1/x + y. म्हणून आपण याला कन्सिडर करणार m आणि 1/x - y याला कन्सिडर करूया n. ठीक आहे, पुढे चला. म्हटल्यावर मला सांगा हे इक्वेशन आता कसं दिसेल? 10 हा खालचा नंबर जाऊन m येणार. 10m + 2n = 4. लेट अस कन्सिडर इट ॲज इक्वेशन नंबर फर्स्ट. पलीकडचं इक्वेशन बोला कसं होणार? 15m - 5n = -2. याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर सेकंड. दोन्ही इक्वेशन एकमेकांखाली लिहून घ्या म्हणजे गणित असं होईल. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 समीकरण 1 व 2 वरून बोला 10m + 2n = 4. पलीकडचं बोला 15m - 5n = -2. सोपी आयडिया कोणती आहे बघा? एक तर 10 आणि 15 चा एलसीएम घ्या 30 किंवा दुसरा ऑप्शन 5 ने वर आणि 2 ने खाली मल्टिप्लाय करा. म्हणून मी वर करतो 5 ने मल्टिप्लाय, खाली करतो 2 ने मल्टिप्लाय. 5 10 जा 50m, 5 2 जा 10n, 5 4 जा 20, 15 2 जा 30m, 5 2 जा 10n, 2 2 जा 4. 10n ला 10n कॅन्सल झाला. पुढे बोला इथे आलं 80m = पलीकडे आलं 16. सो m = 16/80. 16 1 जा 16, 16 5 जा 80, 16 1 16 आणि 16 85. m ची व्हॅल्यू आली 1/5. टू बी कंटिन्यू. Put m = 1/5 in equation number फर्स्ट मध्ये पुट करूया इथे. मग सांगा इक्वेशन कसं दिसेल? 10m + 2n = 4. m च्या जागी काय पुट करायचं ठरलंय आपलं? 1/5. बोला मग पुढे काय होणार? 10 1/5 2n = 4. 5 2 जा 10, 2 1 जा 2 plus 2n = 4. So 2n किती राहिले? 2. हा प्लस 2 पलीकडे गेल्यावर -2 झाला. सो n ची व्हॅल्यू बोला किती आली? 1. अशा पद्धतीने आता आपण m आणि n च्या व्हॅल्यू काढल्या. आता लेट ऐवजी काय करायचं? पुट. बोला मग पुढच्या स्टेप. याला रिव्हर्स कंडिशन मध्ये लिहा. पुट बोला m = 1/x + y, n = 1/x - y. लिहिलं. हे लिहिल्यानंतर मध्ये लाईन व्हॅल्यूज पुट करा. 1/5 = 1/x + y आणि दुसऱ्या साइडला व्हॅल्यू 1 = 1/x + y. इन्व्हर्ट एंडो पण चालतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन पण चालतं. म्हणून आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. x + y 1 जा x + y = 5 1 जा 5. याला नाव द्या इक्वेशन नंबर 3. x + 5 1 जा x + y = 1. याला नाव द्या इक्वेशन नंबर किती? 4. आता ही दोन्ही इक्वेशन आपण सोडवूया. म्हणजेच पुढे गणित काय होणार मला? फ्रॉम इक्वेशन 3 and 4 सुरू. x + y = 5. सॉरी इथं मायनस साइन येईल, मायनस इथे. आणि दुसरं इक्वेशन आहे x - y = 1 प्लस y ला -y गेट कॅन्सल. शिल्लक काय राहिलं बोला? x 2x 5 1 6. सो x = 6/2 चं आन्सर आलं 3. Put x = 3
in equation number third. X plus y is equal to 5. 3 plus y is equal to 5. So y is equal to 5 minus 3. Your final answer is 2. Hence खाली पूर्ण वाक्यामध्ये लिहा काय आलं बोला सोल्युशन ऑफ इक्वेशन x is equal to 3 and y is equal to 2. इथं आपलं गणित संपलेलं आहे. सगळ्यांच्या लक्षात आले लिहून घ्या. आठव्या एक्झाम्पलला आपण सुरुवात करूया. फॉर्मॅट तोच आहे. बोला लेट आणि पुट तर आपण अगोदरच कन्सिडर केले म्हणजे हे इक्वेशन कसं दिसेल बोला 14m plus 3n is equal to 5. Let us consider as equation number first. पलीकडचं बोला 21m 2n is equal to 1 equation number second. म्हणून पुढे लिहायचं from equation बोला 1 and 2 14m plus 3n is equal to 5. 21m minus 2n is equal to 1. हे दोन्ही नंबर मोठे त्याच्यामुळे त्याने खालीवर मल्टिप्लाय करण्यापेक्षा मी पलीकडच्या दोघांनी खालीवर मल्टिप्लाय करतो. म्हणजे गणित असं होईल 2 ने वर मल्टिप्लाय करा 3 ने खाली मल्टिप्लाय करा. सुरू 14 दुनी 28 3 दुनी 6n 5 दुनी 10 इंग्लिश मध्ये म्हणूया 21 3 जा 63m 3 2 जा 6n 3 1 जा 3 6n 6n गेट कॅन्सल्ड. शिल्लक काय राहिलं बोला 8 plus 3 1 9. 91m is equal to 13. So m is equal to 13 upon 91. 13 च्या टेबल मध्ये 91 7 नंबरला असतात म्हणून 13 7 चा 91 ही कोणाची व्हॅल्यू आली बोला m ची. टू बी कंटिन्यू पुट m is equal to 1 upon 7 in equation number first. सांगा इक्वेशन फर्स्ट काय आहे 14m plus 3n is equal to 5. 14 1 upon 7 plus 3n is equal to 5. 7 2 जा 40. शिल्लक काय राहिलं बोला मग 2 1 जा 2 plus 3n is equal to 5. 3n is equal to मग काय येणार 5 minus 2. डायरेक्ट आन्सर बोला 5 minus 2 3. hence n is equal to 1. ह्या आलेल्या दोन्ही पण व्हॅल्यू आपण पलीकडच्या गणितामध्ये पुट करूया. बोला काय होणार मग 1 upon 7 is equal to 1 upon x plus y. आणि यांच्या जागी काय व्हॅल्यू पुट करणार आपण 1 is equal to 1 upon x minus y. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा x plus y 1 जा x plus y is equal to 7 1 जा 7. इक्वेशन नंबर 3 पलीकडचं बोला x minus y 1 जा x minus y is equal to 1. इक्वेशन नंबर 4. आता ही दोन्ही पण इक्वेशन सॉल्व करा म्हणजे काय होणार बोला फ्रॉम इक्वेशन 3 and 4 x plus y is equal to 7 आणि पलीकडचं बोला x minus y is equal to 1. इथून पुढचं स्टेप येतात तुम्हाला y ला y कॅन्सल झाला प्लस y minus y x 2x 8 x is equal to 4. put x is equal to 4 in equation number 3. x plus y is equal to 7. 4 plus y is equal to 7. hence y is equal to 7 minus 4. आन्सर किती आलं 3. खाली पूर्ण वाक्यामध्ये लिहून टाका सोल्युशन ऑफ इक्वेशन x is equal to 4 and y is equal to 3. लक्षात आले सगळ्यांचे एक्झाम्पल. चला लिहून टाका. नवही गणित त्याच पद्धतीचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो
तुम्हाला फळ्यावर सोडवून दिलेल्या गणितांमध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल, प्रॅक्टिस सेट मधले क्वेश्चन्स प्लस बोर्डाला आलेले पुस्तकाबाहेरचे प्रश्न ते सुद्धा आपण इन्क्लूड करतोय. त्याच्यामुळे काही गणित आपल्याकडे वाढेवा आहे. बोला पटपट. हे इक्वेशन कसं दिसेल? 16m plus 2n is equal to 1. Equation number first, tell me another one. 8m minus 12n is equal to 7. Equation number second. पुढे चला. From equation 1 and 2 लिहाय का खाली 16m plus 2n is equal to 1. 8m minus 12n is equal to 7. 2 ला 12 करणं खूप सोपं जाईल, त्याच्याही पेक्षा सोपं जाईल 8 ला 16 करणं. तुमचं तुम्ही ठरवा. मी 2 ला 12 बनवतो, म्हणून मी वरच्या इक्वेशनला 6 ने मल्टिप्लाय केलं. 16 6 जा 96, 6 2 जा 12n, 6 1 जा 6. खालचे इक्वेशन आहे असं लिहिलं is equal to 7. 12n ला 12n कॅन्सल. इथे आलं 104m, पलीकडे आलं 13. सो m is equal to 13 upon 104. 13 च्या टेबल मध्ये 8th नंबरला 104 असतो. ही आली m ची व्हॅल्यू. पुढे put m is equal to 1 upon 8 in equation number first. फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट करा. बोला फर्स्ट इक्वेशन काय आहे? 16m plus 2n is equal to 1. 16 1 upon 8 plus 2n is equal to 1. 8 2 जा 16, 2 1 जा 2, 2 plus 2n is equal to 1. 2n is equal to 1 minus 2. 2n is equal to minus 1, hence n is equal to minus 1 upon 2. दोन्ही व्हॅल्यू काढल्या. आता लेट ऐवजी पलीकडे आपण पुट केलेले तिथे चला. m च्या जागी काय लिहायचं? 1 upon 8 is equal to 1 upon x plus y minus 1 upon 2 is equal to 1 upon x minus y. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. x plus y 1 जा x plus y, 8 1 जा 8. इक्वेशन नंबर 3. x minus y 1 जा x minus y. आता आणि जर म्हणतील या मायनस साइनचं काय करायचं? जागेवरच ठेव. हे बघा असं. चल पलीकडे 2 1 जा 2. मी त्याच्या पुढच्या स्टेपला ते मायनस साइन पलीकडे शिफ्ट करून टाक. असं शिफ्टिंग ऑफ साइन केलं तरी सुद्धा चालतं. पुढे जाऊया. फ्रॉम इक्वेशन 3 and 4 x plus y is equal to 8, x minus y is equal to minus 2, plus y minus y get cancelled. x 2x, इथे 6. so x is equal to 6 upon 2 चा आन्सर 3. put x is equal to 3 in equation number third equation मध्ये पुट करूया. बोला पटकन. x plus y is equal to 8, 3 plus y is equal to 8, y is equal to 8 minus 3. तोंडी सांगा आन्सर काय आलं? 5. संपलं एक्झाम्पल. खरी पूर्ण सेंटेन्स मध्ये आन्सर लिहा. समजलंय सगळ्यांना? पेज नंबर 19 वर दिलेली ही ऍक्टिव्हिटी पण त्याच फॉर्मॅट मध्ये आहे. आपण ती ऍक्टिव्हिटी सोडवूया. डिनॉमिनेटर प्लेसला जरा वेगळे नंबर आले असू द्या. बोला कोणकोणते नंबर आले डिनॉमिनेटर प्लेसला? 1 upon x minus 1, m कन्सिडर करा. 1 upon y minus 2, n कन्सिडर करा. लिहिलं. सुरू. इथे काय होणार बोला मग पटपट. 5m प्लस हा पूर्णच नंबर जाणार, त्याच्याऐवजी येणार n is equal to 2. इक्वेशन नंबर फर्स्ट. पलीकडे बोला 6m 3n is equal to 1. इक्वेशन नंबर सेकंड. पुढे सॉल्विंगला सुरुवात करूया.
from equation 1 and 2 बोला 5m plus n is equal to 2, 6m minus 3n is equal to 1. नीट बघा काय होणार, 3 ने वर मल्टिप्लाय करा, सोपं जाईल एक्झाम्पल म्हणून 3 ने वर मल्टिप्लाय केलं. बोला 5 3 जा 15m, 3 into n 3n, 3 2 जा 6. खालच्या इक्वेशन मध्ये काहीच फरक नाही, ते इक्वेशन आहे असं लिहिलं. 3n get cancelled. शिल्लक बोला 15 plus 6 21m. पलीकडे 7. So m is equal to 7 upon 21. 7 3 जा 20 21. So m ची व्हॅल्यू आलेली आहे 1 upon 3. To be continue. Put m is equal to 1 upon 3 in equation number first. सगळ्यांचं लक्ष नक्की फळावर आहे का? सांगा आता ही आलेली 1 upon 3 व्हॅल्यू कुठे पुट करावी लागेल आपल्याला? इक्वेशन नंबर फर्स्ट. ज्याला फर्स्ट आवडत नाही त्याने सेकंड, तुमच्या इच्छेवर डिपेंड आहे ते. म्हणून 5m plus n is equal to 2. 5 1 upon 3 plus n is equal to 2. 5 ला डिवाइड होत नाही म्हणून 5 1 जा 5 upon 3 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून लिहायचं प्लस n is equal to 2. आता या 3 ने या दोन्हीही नंबरला मल्टिप्लाय करायचं म्हणजे इक्वेशन लिनियर फॉर्म मध्ये येईल. म्हणून 5 plus 3 into n 3n is equal to 3 2 जा 6. So 3n is equal to 1. 1 कुठून आला? हा प्लस 5 पलीकडे गेल्यावर मायनस 5 झाला. 6 minus 5 1. So n is equal to 1 upon 3. अशा पद्धतीने m आणि n याच्या दोन्ही किमती आपल्या काय आलेल्या आहेत? सेम. आता आपण लेट ऐवजी पुट करूया म्हणजे बघा इक्वेशन काय होईल. पुट रिव्हर्स करा. m is equal to 1 upon x minus 1. n is equal to 1 upon y minus 2 लिहिलं. व्हॅल्यूज पुट करून टाका चला. m 1 upon 3 is equal to 1 upon x minus 1. 1 upon 3 is equal to 1 upon y minus 2. इथे मात्र कंपल्सरी तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागतं. म्हणजे बोला काय होणार एक्झाम्पल x minus 1 1 जा x minus 1, 3 1 जा 3, y minus 2 1 जा y minus 2, 3 1 जा 3. एक स्टेप आणि गणित संपलं. इथे हा -1 पलीकडे गेल्यावर +1 झाला. x चा आन्सर 4. संपत आलं गणित. x is equal to 3 plus 2. फायनल आन्सर इज 5. संपलं. पुढे नवीन इक्वेशन तयार करायची गरजच नाही पडली. खाली फक्त तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचं सोल्युशन ऑफ इक्वेशन समीकरणाची उकल x is equal to 4 and y is equal to 5. ही ऍक्टिव्हिटी आपण सॉल्व केली. लिहून घ्या. या 10 नंबरच्या गणिताला आता आपण सुरुवात करूया. गणितामध्ये पाहिल्यानंतरच आपल्या लक्षात येते की नंबर इंटरचेंजिंग आहे. तिथे 7 39 आणि पलीकडे बोला 13 आणि 7 आहे. इंटरचेंजिंग डिजिटचं एक्झाम्पल शिकवलं होतं मी तुम्हाला. आता या गणितांमध्ये अगोदर आपण m आणि n च्या व्हॅल्यू पुट करूया. लेट बोला जो डिनोमिनेटरला नंबर आलाय त्याला पुट करायचं असतं. लेट 1 upon 2x plus 1 is equal to m. 1 upon y plus 2 is equal to n. झालं. चला आता पुढे सॉल्व करा पटपट. इथे काय होणार सांगा. 7m plus 13n is equal to 27. इक्वेशन नंबर फर्स्ट. पलीकडचे इक्वेशन बोला 13m plus 7n is equal to 33. इक्वेशन नंबर सेकंड. झालं. आता ही दोन्ही इक्वेशन सॉल्व न करता
इंटरचेंजिंग डिजिट्स असल्यामुळे एकदा काय करायची ऍडिशन, एकदा काय करायची सबट्रॅक्शन. अतिशय बरोबर. म्हणून इथे लिहायचं ऍड इक्वेशन 1 and 2 7m plus 13n is equal to 27. पलीकडचं बोला 13m plus 7n is equal to 33. यांची ऍडिशन करूया 20m plus 20n is equal to 60. कोणता नंबर सेम आला रे मुलांनो 20. व्हेरी गुड. दोन्ही काय आहे म्हणून इथे एक स्टेटमेंट आपण लिहूया डिवाइड बोथ साइड्स ऑफ इक्वेशन बाय 20. 20 ने जर डिवाइड केलं तर तुम्हाला पण माहिती आहे हे दोन्ही 20 कॅन्सल होणार, m प्लस n राहिलं आणि 20 च्या टेबल मध्ये 60 कितव्या नंबरला असतो तिसऱ्या, म्हणून इथे 3 येणार. याला नाव द्या इक्वेशन नंबर 3. ही आता आपली काय झाली ऍडिशन. आता काय करायची बोला सबट्रॅक्शन. म्हणून इथे लिहायचं सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. पुन्हा ही दोन्ही इक्वेशन एका खाली एक मांडा. मांडली. साइन चेंज करा. बोला माइनस माइनस माइनस. इथे राहिले 6m लार्जर नंबर 13 आहे त्याचं चेंज केलेलं साइन माइनस म्हणून माइनस 6m. 6n लार्जर नंबर 13 आहे त्याचं ओरिजिनल साइन प्लस आहे आणि इथे माइनस 6 येणार. परत एकदा सांगा कोणता नंबर सेम आला 6. म्हणून इथे पण एक स्टेटमेंट डिवाइड. बोला पटपट बोथ साइड्स ऑफ इक्वेशन बाय 6. 6 ने डिवाइड केल्यावर इथे m राहील. हा n पलीकडे -1. याला नाव द्या इक्वेशन नंबर 4. अशा पद्धतीने तुमच्या समोर मी पुन्हा एकदा दोन इक्वेशन आणली. हे थर्ड आणि हे फोर्थ. आता ही दोन्ही इक्वेशन पलीकडच्या साइडला घ्या म्हणजे गणित कसं होईल बोला फ्रॉम इक्वेशन पटपट सांगा 3 and 4 m plus n is equal to 3 minus m plus n is equal to -1 plus m minus m get cancelled. n 2n 3 minus 1 2 so n ची व्हॅल्यू 1. put n is equal to 1 in equation number 3. थर्ड मध्ये पुट केल्यावर m plus n is equal to 3 m plus 1 is equal to 3 so m is equal to 2 व्हॅल्यू आली. आताशी आपल्या कोणत्या व्हॅल्यूज फाइंड आउट झाल्या m आणि n च्या. आता लेट ऐवजी काय करावं लागणार आहे आपल्याला पुट. हे रिव्हर्स कंडिशन मध्ये मांडा. पुट m is equal to 1 upon 2x plus 1 and n is equal to 1 upon y plus 2. लिहिलं. आता इथे सॉल्व करूया आपण. m ची व्हॅल्यू 2 is equal to 1 upon 2x plus 1. n ची व्हॅल्यू वर आलेली आहे 1 is equal to 1 upon y plus 2. यानी इकडे मल्टिप्लाय करा म्हणजे 2 into 2x plus 1 is equal to 1. 2 2 जा 4x plus 2 1 जा 2 is equal to 1. 4x is equal to -1. -1 कुठून आला बोला हा +2 पलीकडे गेल्यावर -2 झाला. सो x चं फायनल आन्सर काय आलं -1 upon 4. पलीकडच्या साइडला बघा y plus 2 1 जा y plus 2 is equal to 1 so y is equal to 1 minus 2. इकडे आन्सर y चा आलं -1. गणित संपलेलं आहे.
पुन्हा एकदा बघा x आला -1/4 आणि y ची व्हॅल्यू आली 1. संपूर्ण गणित तुमच्या लक्षात आले. आता बघा नंबर इंटरचेंजिंग असतील तर एकदा करायची ऍडिशन, एकदा करायची सबट्रॅक्शन, पुढे ते सॉल्व्ह केलं की तुम्हाला गणित सुटतं. लिहून घ्या. इंटरचेंजिंग डिजिट फॉर्म मध्ये अजून एक एक्झाम्पल आपण ट्राय करूया. त्याच फॉर्म मध्ये आहे बघा. इथे 2731 आहे आणि पलीकडे तोच नंबर रिव्हर्स दिलेला आहे. मग आता सांगा इक्वेशन कसं दिसेल. 27m + 31n = 85. इक्वेशन नंबर फर्स्ट. टेल मी अनदर वन. 31m + 27n = 89. इक्वेशन नंबर सेकंड. एकदा ऍडिशन आणि एकदा काय करायची सबट्रॅक्शन. जरासं पटपट बोला. ऍड इक्वेशन 1 and 2. दोन्ही इक्वेशन एका खाली एक मांडा. लिहिली. ऍडिशन करा. 58m + 58n = 174. कोणता नंबर सेम आला बोला. 58 म्हणून इथे लिहूया डिवाइड both sides of equation by 58. 58 ने डिवाइड केल्यावर इथे फक्त m आणि n राहणार. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की 58 ला जर तुम्ही 3 ने मल्टिप्लाय केलं तर तुमचा आन्सर 174 येतं. म्हणजे 54 च्या टेबल मध्ये 174 कितव्या नंबरला आहे. तिसऱ्या. म्हणजे इथे 3 येणार. याला नाव द्या इक्वेशन नंबर 3. एडिशन संपली. सबट्रॅक्शन करा. आता सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. 27m 31n = 85. 31m 27n = 89. सबट्रॅक्शन चा रूल बोला. साइन चेंज. माइनस 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 -4m लार्जर नंबरचं साइन दिलं माइनस. 4n लार्जर नंबरचं साइन प्लस आणि पलीकडे -4. कोणता नंबर सेम दिसतोय. 4. म्हणून 4 ने डिवाइड करूया. काय राहणार बोला. -m + n = -1. हे आलं इक्वेशन नंबर 4. आता हे थर्ड आणि हे फोर्थ पलीकडे घ्या आणि सॉल्व करा. बोला फ्रॉम इक्वेशन 3 and 4. m + n = 3. -m + n = -1. m get cancelled. n 2n = 3 - 1 2. so n ची व्हॅल्यू 1 आली. झालं. पुढे पुट n = 1 in equation number 3rd. m + n = 3. m + 1 = 3. m = 2. m आणि n दोन्ही व्हॅल्यू आल्या आपल्या. आता लेट ऐवजी पुट करा. हेच रिव्हर्स कंडिशन मध्ये मांडा. बोला पुट m = 1/x - 2 and n = 1/y + 3. लिहिलं. टू बी कंटिन्यू. 2 = 1/x - 2 and n ची व्हॅल्यू 1 = 1/y + 3. यांनी इकडे मल्टिप्लाय करा. 2 × x - 2 = 1. 2 × x 2x - 2 2 4 = 1.
2x इज इक्वल टू 5. 5 कुठून आले? -4 पलीकडे गेल्यावर +4. सो x इज इक्वल टू 5/2. y plus 3 1 जा y plus 3 is equal to 1. So y is equal to 1 minus 3. Your final answer is -2. खाली पूर्ण वाक्यात उत्तर लिहून टाका. घ्या पटपट. या एक्सरसाइज मधलं हे लास्ट एक्झाम्पल आपण पाहूया. 4 मार्कांसाठीचं गणित आहे. झालं तर मी संपूर्ण सोडवून देईन, नाही झालं आताच्या पिरियड मध्ये तर तुम्ही सॉल्व्ह करायचं. चला सुरुवात करूया. लेट 1/3x plus y याला m कन्सिडर केला आणि 1/3x minus y याला n कन्सिडर केलं. आता नीट लक्ष द्या, हा पूर्णच नंबर गेला त्याच्याऐवजी फक्त m, हा पण संपूर्ण नंबर गेला त्याच्याऐवजी n is equal to 3/4. शेजारी नंबर जात आहेत मात्र खाली एक नंबर एक्स्ट्रा आलाय. तो कोणता आहे बोला? 2. म्हणजेच इथे m/2 n/2. बघा हे 2 नंबर तसेच ठेवले. बाकी सगळ्यांबद्दल इथे m लिहिला, इथे n लिहिला. is equal to -1/8. आता पुढे 4 ने इकडे मल्टिप्लाय करा. दोन्ही पण याला बोला काय होणार? 4 * m 4m 4 * n 4n is equal to 3. तुम्हाला जर डायरेक्ट स्टेप इथे लक्षात आता 4 ने इथे आणि इथे मल्टिप्लाय केलं. याला नाव दे इक्वेशन नंबर फर्स्ट. आता पलीकडे याचा एलसीएम काढा. एलसीएम म्हणजेच लसावी याचा 8 येणार. तिघांचा डिनॉमिनेटर 8 करण्यासाठी इथे 4 ने मल्टिप्लाय करा, इथे पण 4 ने. इथे ऑलरेडी 8 आहे त्याच्यामुळे 1 नेच मल्टिप्लाय केलं. ज्याने खाली मल्टिप्लाय केलं त्यानेच कुठे करायचं? वर. म्हणजे बोला काय होणार? 4 * m 4m 4 * n 4n 1 1 जा 1 म्हणजेच -1. याला नाव द्या इक्वेशन नंबर सेकंड. फ्रॉम इक्वेशन 1 and 2. चला आहे ना लक्ष सगळ्यांचं? हे डिनॉमिनेटर कॅन्सल झाला ते समजलंय ना? संपलंय का ते? थांब. बोला 4m plus 4n is equal to 3. 4m minus 4n is equal to -1. हे एकमेकांना कॅन्सल झालं. 4 4 8m 2 m is equal to 2/8. फायनल आन्सर 1/4. ही m ची व्हॅल्यू आली. पुढे m ची व्हॅल्यू पुढे पुट करा. पुट m is equal to 1/4 in equation number first. 4m plus 4n is equal to 3. 4 1/4 plus 4n is equal to 3. 4 ला 4 cancel. 1 plus 4n is equal to 3. 4n is equal to